दोन माईक कमी करता येते, दोन कमी करून घ्या. खूप झालं खरं कानावर सहन नाही होत. मला दोघांजवळ ठेवलं तिकडे दोन कमी करा. बॉक्स फिरून घे. नाही बॉक्स फिरून महाराजांकडे जे एखादी साईडला देऊन टाक लगेच. खूप झालं. ऐसे भाग्य कई लहाता हो, ऐसे भाग्य कई लहाता हो, ऐसे भाग्य कई लहाता हो. देखे जन ब्रह्म, देखे जन ब्रह्म. ऐसे भाग्य कई लहाता हो, ऐसे भाग्य कई लहाता हो, भाग्य कई लहाता हो, ऐसे भाग्य कई लहाता हो. देखे जन देखे जना ब्रह्मारो, देखे जना ब्रह्मारो. मगतया सुखा अंत नाही, मगतया सुखा अंत नाही, मगतया सुखा अंत नाही, मगतया सुखा अंत नाही. आनंदे सागर हे लाभो, आनंदे सागर हे लाभो, आनंदे सागर हे लाभो. समादया मूर्तिमंत, शांती समादया मूर्तिमंत, समादया मूर्तिमंत, शांती समादया मूर्तिमंत. संधी कामाधिका, संधी कामाधिका, संधी कामाधिका. विवेका सहित वैराग्याचे, विवेका सहित वैराग्याचे, विवेका सहित वैराग्याचे बळ. ज्वाळ अग्नी ज्वाळ अग्नी जैसा, ज्वाळ अग्नी जैसा. नवविधा भाव शुद्ध, भक्ती नवविधा भाव शुद्ध वे, नवविधा भाव शुद्ध वे, भक्ती नवविधा भाव शुद्ध वे. अलंकारावरी 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 म्हणे माझी पुरवी वास, म्हणे माझी पुरवी वास, माझी पुरवी वास, म्हणे माझी पुरवी वास. नारायण नारायण
विष्णू महाराज तारडे व गणेश महाराज देवकर। ऐसे भाग्य ऐसे भाग्य ब्रह्मा
ऐसे भाग्य कैला हाता होईन, ऐसे भाग्य कैला हाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती, शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी, शांती क्षमा दया मूर्तिमंत अंगी, परावृत्त संगी कामादिका, विवेका सहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नि जैसा, भक्ती नवविधा भाव शुद्धवरी, भक्ती नवविधा भाव शुद्धवरी, अलंकारावरी मुकुटमणी, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती, तुका म्हणे माझी पुरवी वासना, तुका म्हणे माझी पुरवी वासना, कोण नारायणा तुझविन, मग तया सुखा अंत नाही पार, आनंदे सागर हेलावती विठ्ठल।
नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. मंगल भावना मंगल हारी. गवऊ सो दशरथ आईर बिहारी. सिया राममय सब जग जानी. करहु प्रणाम जोरी जुग पानी. पवन तनय भक्त हित काय. हृदय विराजत आवद बिहार. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूँ प्रणाम. कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम. ऐसे भाग्य कैलाता होईन. अवघे देखे जन ब्रह्मरूप. मग तया सुखा अंत नाही पार. आनंदे सागर हेलावती. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा हा 6 कडव्याचा मागणीपर असा हा अभंग आहे. विठ्ठल बऱ्याच वर्षानंतर आपल्याच गावी कीर्तनाची सेवा करण्याचा योग आला. बरेच वर्ष झाले. बहुता दिसा फेरा. काही फार लांब नाही अंतर, पण जवळीच आहे परी भेट ना विठाला. आमचे वडील परम आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी भक्तराज महाराज, त्यांची इथे खूप वेळेला सेवा झालेली. आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी भानुदास महाराज आटाळकर हेही या गावी 7-7 दिवसापर्यंत असायचे. त्या कालावधीमध्ये मी पण येत होतो. अनेक संतांच्या चरणरजानं पवित्र झालेलं हे राहिलागड काय म्हणायचं म्हणा. काही जण राहिलागड म्हणतात, काही म्हणतात रोहिलागड. अशी ही पवित्र भूमी. या पवित्र भूमीमध्ये आमचे परमस्नेही असलेले हरिभक्तपरायण आदरणीय संजय महाराज शिंदे यांच्याकडून ही माझ्याकडे सेवा आलेली आहे. आणि ही जागराची सेवा आहे. उद्या काल्याचा प्रसाद. जागराच्या सेवेला भगवंताकडे मागणी मागावी असा हा संप्रदायाचा प्रघात आहे. पण प्रश्न असा उपस्थित होतो, जगद्गुरु तुकोबाराय भगवंताकडं मागणी मागतात. संतांचा स्वभाव असा आहे, ते कुणाकडं काहीही मागत नाहीत. विठ्ठल काही मागणे हे काही मागणी हे आम्हा अनुचित. ते थोडा इको वगैरे जास्त देऊ नका. ते परत ते कानावर शब्द येतात. सर्वांना ऐकू गेलं बस झालं. कधी कधी काय होतं, या आवाजाने एवढ्या कानठळ्या बसतात, काही कोणाचा आवाज ऐकू येत नाही. असो,
काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असो. काहीच मागायचं नाही. आणि मागणी तर मागणी पण अभंग तर भलतेच आहे. हो, प्रत्येक संतांच्या गाथ्यामध्ये मागणी पण अभंग आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या. काही माणसं असं म्हणतील, अहो संसारातलं कुठं मागितलं आहे, त्या परमार्थातल्या गोष्टी मागितलेल्या आहेत. पण संसारातलं मागणारे संसारी लोक जे देवाकडे जातात ते संसारातलं मागायला जात असतात. आता योगायोगानं आज सोमवार आहे, भगवान महादेवाचा वार आहे. आणि सध्या महादेवाला मागणारे खूप आहेत. इकडं आहे की नाही एक लोटा जल चालूच आहे ना. भगवान महादेवाला मागणारे भक्त खूप झालेले आहेत. आणि भगवान महादेवाला जगद्गुरु तुकोबाराने सुद्धा मागणं मागितलेलं आहे. तुम्हीच मागताय असं नाही, फक्त तुमच्या आमच्या मागण्यामध्ये फरक आहे. आपलं मागणं वेगळं आहे. धनम देही यशो देही. महादेवा आम्हाला पैसा कमी पडतोय, महादेवा आम्हाला सत्ता पाहिजे. सध्या आम्ही निवडणुकीचं तिकीट घेतलेलं आहे, आम्हाला सत्ता पाहिजे, त्याच्यामुळं अभिषेक. काही मूलबाळासाठी, काही कशासाठी, काही कशासाठी. आणि आता ते नंदीच्या कानात सांगावं लागतं म्हणजे. हो, मग ते नंदीच्या कानात सांगितलं म्हणजे तो महादेवापर्यंत पोहोचतं करतो, मग आपल्या मागण्या पूर्ण होत. सध्या पृथ्वी तलावर खूप असे काही तुम्हाला डोक्यात भरून देणारे लोक आहेत. हे करा, ते करा, ते करा. त्यामुळं मूळ ग्रंथाकडं कोणाचं लक्षच नाही की जगद्गुरु तुकोबारायांनी काय लिहिलेलं आहे, संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी काय लिहिलेलं आहे, हे कोणी वाचायलाच तयार नाही. आणि असं IQ गोष्टी लोक फार करतात. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही महादेवाला मध लावा म्हणजे तुम्ही पास होता, तुमचं लेकरू पास होईल. महादेवाला मधाचं बोट लावून कोणी पास झालेलं पाहिलं का? एखादं जर पोरगा अभ्यासच करत नाही, तुम्ही मध काय, तुम्ही बाटल्या लावा ना तिथं. मधाच्या बोटाने पास होत असतो का? पण ते माणसाच्या डोक्यात अशा काही गोष्टी घालून द्यायची की मग लोक सुरू होऊन जातात. मेंढरासारखा प्रकार आहे. एखाद्या मेंढराने खड्ड्यात उडी टाकली की बाकीच्याला सांगायचीच गरज नाही, दे धनाधन. पण मुळामध्ये तशी गोष्ट नाही. तुम्ही प्रत्यक्ष गाथा बघत नाही की साधू संतांनी काहीच मागितलेलं नाही. संसारातल्या गोष्टी तर मागितल्याच नाही, काहीच नाही. त्यांना त्या गोष्टी आवडत पण नाही. नावडे जनधन माता पिता हे त्यांना त्या गोष्टी संसारातल्या आवडत नाही. आणि मोठ्या मोठ्या पदाला सुद्धा ते तिरस्कृत त्यांनी केलेलं आहे. न पारमेष्ठ्यम न महेंद्रधीष्ण्यम न सार्वभौमं भौमम न रसाधिपत्यं न योगसिद्धिर पुनर्भवं वा मय्यर्पितात्मेच्छति मद्विनान्यत्. हे कशाचं त्यांना आवडत नाही. न पारमेष्ठ्यम न महेंद्रधीष्ण्यम. मला कुठलं इंद्रपद नको, मला ब्रह्मपद नको, मला पाताळातलं पद नको. ही कोणतीच गोष्ट साधू संताला आवडत नाही. म्हणून संतांच्या मागणीपर अभंगामध्ये जे जे काही मागितलेलं आहे ते सर्व पारमार्थिक अंगानं मागितलेले. कोणताही मागणीपर अभंग असू द्या, पण ज्या पारमार्थाच्या अंगानं ज्या गोष्टी मागितलेल्या आहेत त्याची सुद्धा त्यांना मागण्याची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्हाला सर्वांना सांप्रदायिक लोकांना माहिती आहे अनेक मागणीपर अभंग आहेत. हेची दान देगा देवा. मला सांगा, तुकोबाराला विसर झाला होता का? तुकोबाराला भगवंताचा विसर पडला होता म्हणून ते म्हणतात की तुझा विसर न व्हावा. म्हणजे त्यांना गरजच नव्हती. पर गुणगायी नावडी. तुकोबाराय काय असे चुपचाप बसलेले होते का? त्यांना हे मागण्याची काय गरज होती? ते तर भंडारा डोंगरा भामचंद्र डोंगरावर दिनरजनी हाची धंदा. गोविंदाचे पोवाडे रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. कुठलाही अभंग तुम्ही घ्या. हो, माझे चित्त तुझे पायी
राहे ऐशे करी काही धरोनिया बाही भवा तारी दातारा. तुकोबाराय म्हणतात माझं चित्त तुमच्या चरणारविंदी राहिलं पाहिजे. आणि तुकोबारायचं चित्त कुठे होतं? महाराजांचं चित्त कुठं होतं? महाराजांचं चित्त परमात्ममय झालं होतं. भगवत रूप अशा प्रकारची त्यांची अवस्था. म्हणजे संत आणि देव याच्यात फरक नाही. तुका म्हणे सखे विठोबाच्या ते सारिखे. पण परमार्थिक अंगानं जे जे मागणीपर अभंग आहे त्याच्यात जे जे मागितलेले त्याची सुद्धा त्यांना आवश्यकता नाही. म्हणजे मग आवश्यकता नाही तर मग मागितलं का? तुम्हाला आम्हाला सामान्य लोकांना देवाकडे संताकडे काय मागायला पाहिजे हे कळण्यासाठी मागितलेलं आहे. विठ्ठल की देवाकडे गेल्यानंतर देवाजवळ काय मागायला पाहिजे ही गोष्ट कळायला पाहिजे. अरे 2-3 लेकरं एखाद्या आईला असले तर ते काही काही आईला मागत असतात. एखादी आई एखाद्याला खाऊचा पुडा देते, ते खाऊ खात बसतं. एखाद्या लेकराकडं खेळणी फेकते, ते खेळणीला चोखीत बसतं आणि त्याच्यात रम्मान होऊन जातं. आणि एखादं लेकरू असं असतं ते म्हणतं आई मी तुझी मांडी सोडणार नाही, मला काहीच नको, मी फक्त तुझ्या मांडीवर बसणार आहे. तेवढं एकच लेकरू हुशार आहे. त्याला माहीत आहे की आईच्या मांडीवर बसलं म्हणजे अवघी सत्ता आली हात. आणि खेळणीला चोखत बसणारे, चिवडा खाणारे, हो हे तुम्ही आम्ही लोक. तुला 2 एकर पाहिजे ना, चल घे घे करत बस. तुला काय 2 एकरमध्ये करायचं करत राहा. तुला पैसा पाहिजे, हे पैसा कर, तुला काय करायचं त्या पैशाचं. अशा प्रकारचं जे आहे ह्या गोष्टी आपण थोड्या लक्षात घेतल्या पाहिजे की तुकोबारायाने तुम्हाला आम्हाला देवाची भक्ती करत असताना भगवंताला काय मागायला पाहिजे याची अक्कल शिकवलेली आहे. विठ्ठल म्हणून आपण देवाकडे गेल्यानंतर जे मागत असतो ते संसारातली एकही गोष्ट देवाला मागायची नाही. बघा तुम्ही विश्वनाथ, आज सोमवार असल्यामुळे बोलतो, दीन रंकमिया नाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. देवा माझ्यावर थोडी कृपा करा, मी एक आषाढभूत आहे, तुमच्या पायावर डोकं ठेवून तुम्हाला मागत आहे. माझं काही जास्त मागणं नाही, मी तो अल्पची संतोषी. माझे मागणे ते किती, मी तो अल्पची संतोषी. काय उणे तुम्हापाशी, मी तो अल्पची संतोषी. तुका म्हणे देवा तुका तुका म्हणे देवा काही भातुके पाठवा. भातुके म्हणजे देवा आम्हाला एक प्रेमरूपी खाऊ द्या. मज भीक काही देवा प्रेम भातुके पाठवा. फक्त एक तुमचं प्रेम द्या, बाकी आम्हाला काही नको. हे तुम्हाला आम्हाला शिकवलेलं आहे.
की आपण जे आता रोज महादेवाला पाणी घालायला जातो ना, तर महादेवाला याच्या व्यतिरिक्त गोष्ट मागायची नाही. संसारातली कुठलीही गोष्ट तुम्ही मागितली तरी ती नाशवान गोष्ट आहे, दुःखाला कारणीभूत आहे. पैसे मागितले, पैसे जर तुमच्याकडे वाढले तर पैसे काय माणसाला फार गुदगुल्या करतात का काय? पैसे माणसाला नीट बसू देत नाही. पैसे माणसाला उपाध्या वाढवायला लावतात. 10-20 लाख जवळ असल्यानंतर माणूस निवांत झोपत नाही. जास्त कशाला, आपल्या शेजाऱ्याच्या मुलाला माणसाला जर लॉटरी लागली तर याला झोप येत नाही. त्याला कशी लागली, त्याला कशी लागली. त्याच्याकडचा पैसा जर याला झोप येऊ देत नाही तर याच्याकडचा काय करेल? थोडा अंदाज लावा ना तुम्ही. म्हणजे कुणी तुम्ही जगामध्ये कुठेही पहा, ज्याच्याकडे पैसे वाढले ते तुम्हाला इकडं मंडपात पण दिसणार नाही. खूपच ज्याच्याकडे वाढले ना, त्याला जर म्हणलं तुम्ही कीर्तनाला महाराज आम्हाला मरायला फुरसत नाही, आणि तुम्ही म्हणता कीर्तनाला, असे ते लोक बोलतात. मरायला फुरसत नाही ना, असं फोनवरच खाली फोन पडतो, अटॅक येऊन मारतात ते लोक. अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजे खूप देवानं तुम्हाला पैसे दिले म्हणजे तरी तुम्ही त्या ठिकाणी सुखी झालेत असा त्याचा अर्थ समजू नका. म्हणजे आम्हाला महादेवाच्या प्रसादानं पोरगं झालं. अरे पण ते कसं निघालं? आमचे वडील नेहमी कीर्तनात म्हणायचे 7-8 वर्षाचं पोरगं होऊस तर पेढे वाटायला नाही पाहिजे. अगोदरच वाटायचं आणि ते जर फालतू निघालं तर पेढ्याचा खर्च फुकट जातो ना. पोरगं झालं पण पोरगं चांगलं निघालं याची काय गॅरंटी? काही गॅरंटी नाही. म्हणून संसारातल्या तुम्ही कोणत्याही गोष्टी मागा त्या तुम्हाला दुःखाला कारणीभूत ठरतील. कारण ती येरती माईके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसान. बाकी सगळ्या गोष्टी जेवढ्या काही आहेत त्या सगळ्या खोट्या आहेत, माईक आहेत आणि दुःखाला जन्म देणाऱ्या आहेत. पण ते आपल्याला अज्ञानामुळे कळत नाही. आपण कोणाचं तरी ऐकत असतो आणि आपल्या संसारातल्या गरजा देवापुढे मांडतो. नाही, आम्हाला त्या महाराजांनी सांगितलेलं आहे की तुम्ही नाही का असं करा, इकडून बसा तिकडून बसा, असा मंत्र म्हणा तसा मंत्र म्हणा, म्हणजे तुमचं 1 महिन्यात काम झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्या धोरणाने माणसं करतात. पण साधू संतांनी काय मागितलं याच्याकडं काही लक्ष देता का? तुकोबाराय म्हणतात, हे महादेवा सब देवन का देव, मला फक्त प्रेम भातुके पाहिजे, मला फक्त तुमच्याविषयीचं प्रेम पाहिजे, बाकी काही नको. आम्हाला माहिती आहे तुम्ही त्या रावणाला सोन्याची लंका दिली. महादेवाचा भक्त होता ना रावण. रावण सकाळी महादेवाच्या मंदिरात राहायचा 1-2 घंटे, बाहेर आलं की मग पेत होता आणि मग दम द्यायचं. कोणाला दम द्यायचं? कुबेराला म्हणायचं, तुला काय करायचं इमान देऊ का कान फाडीत ठेवून दे इकडं. कुबेराचं इमान हिसकून घ्यायचं, कोणाचं काय. फक्त एक मंदोदरीबरोबर त्यांनी लग्न केलं होतं. बाकीचं 80,000 गाबाळा असंच आणलं होतं त्यांनी उचलून. असं तो रावण. पण तो पण घंटाभर महादेवाच्या मंदिरात राहत. म्हणजे जे महादेवात मंदिरात जातात त्यांच्याकरता नाही बोलत बरं, तर कोणी उगाच गैरसमज करून घेईल. हो, पण अशा प्रकारची त्याची भक्ती होती. त्यालाही खूप दिलं होतं, महादेवाच्या कृपेने त्याला मिळालं असेल, पण त्याच्या काय उपयोगाला आलं? ते काय त्याचं सोनं उपयोगाला आलं का काय उपयोगाला आलं? काही उपयोगाला नाही. म्हणजे अशा प्रकारची जी निष्फल गोष्ट आहे, दुःखाला जन्मदान देणाऱ्या ज्या गोष्टी, त्या देवाला कशाला मागायच्या? देवाला मागायच्या. परमात्म्याकडे जायचं तर त्या ठिकाणी परमात्मरूप होण्यासाठी माणसानं गेलं पाहिजे. नाहीतर तिथं जाण्यामध्ये काय अर्थ आहे? म्हणजे जगद्गुरु तुकोबाराजे अनेक ठिकाणी भगवंताला मागतात. ज्या गोष्टी त्यांनी जीवनामध्ये मागितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ठिकाणी होत्या, भरभरून होत्या. एकाही गोष्टीची त्यांना गरज नव्हती.
त्यांनाच काय, कोणत्याच संतांना नाही, संत ज्ञानोबारायांना नाही, संत नामदेव महाराजांना नाही, नाथ महाराजांनी, कोणालाच त्या गोष्टीची गरज नाही. मग त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला शिकवलेल्या आहेत की बाबांनो, तुमच्या कल्याणासाठी तुम्ही देवाला हे मागून घ्या. अशा गोष्टी या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेल्या आहेत. प्रस्तुत आपण सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे, त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, देवा आम्ही जे तुम्हाला मागणार आहोत, या अभंगामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या तिन्ही गोष्टी मागून घेतलेल्या आहेत. आणि पुन्हा दैवी संपत्ती आम्हाला प्राप्त होऊ द्या, आसुरी संपत्ती आमच्या अंतःकरणातून नष्ट करा. इतक्या गोष्टी या अभंगात मागितलेल्या आहेत. विठ्ठल आणि या सर्व गोष्टी तुमच्याशिवाय कोण देणार आहे सांगा? एवढ्या गोष्टी तुकोबारायांनी या अभंगात मागितल्यात आणि त्या तुम्हाला आम्हाला शहाणं करण्यासाठी मागितल्या आहेत. आपण जागं व्हायचं आणि देवाकडे हे गोष्टी मागून घ्यायच्या. या तीन गोष्टीची तर फार गरज आहे. पारमार्थिक जीवनामध्ये त्याच्याकडं भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्य पाहिजे. हो, एकाविन एक, या तिन्ही गोष्टी फार गरजेच्या असतात. एक गोष्ट जरी कमी पडली तर चालत नाही. उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक, एकाविन एक कामा नाही. स्वयंपाक करायचं असलं की तीन गोष्टी लागतात: पाणी, उदक, अग्नी आणि धान्य, शिदा सामुग्री, भाजीपाला वगैरे हे लागतं. आता अगोदर स्टोव होता, चुली होत्या, आता काय आलेले? गॅस आलेले आहे. ते काळानुसार ते बदलत राहतं. आणि तिन्ही गोष्टी आपल्याला लागतात. स्वयंपाक करणाऱ्या बाईला म्हणायचं, याच्यातली एक गोष्ट आम्ही काढून घेतो आणि स्वयंपाक करून टाकतो. आम्ही तुला पाणी देणार नाही, जेवण बनव, जमणार नाही, त्याची गरज आहे. बट ठीक आहे, आम्ही पाणी देतो, शिदा सामुग्री देतो, पण गॅस देणार नाही, हे अग्नी देणार. मग ती काय पाठीवर मांडे भाजील? ती काय ज्ञानेश्वर महाराज काय करणार आहे ती सांगा? प्रत्येकाला गरज. ते काय होते का, गावामध्ये असा कार्यक्रम होता, झाडे लावा कार्यक्रम. त्याच्यामध्ये 3 जणांना 3 कामं दिले होते. 3 जण होते कामाला. एकाने खड्डं खोदायचं, दुसऱ्यानं झाड लावायचं, तिसऱ्यानं पुन्हा माती लोटायची, एकाने पाणी देऊन टाकायचं. असं धरून चालू. त्याच्यातला एक दिवस काय झालं, एक जणाला ताप आला. एक जणाला ताप आला. झाड लावणाऱ्याला काय आला? ताप आला. पण हे दोघं म्हणले आपले मजुरी बुडन ना, म्हणून ते आले. म्हणे त्याचं काही हो नका काय ना, आपलं खंड खांदायचं, पुन्हा लोटायचं आणि पाणी टाकून द्यायचं. म्हणे आम्ही आमची ड्युटी करू राहिलो आणि ते नाही, आम्ही काय करणार? असं चालत असतं का? तिथं जसं तिघाची गरज आहे, तसं या ठिकाणी पारमार्थिक जीवनामध्ये या तिन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. इथे भक्ती पाहिजे, इथे ज्ञान पाहिजे, इथे वैराग्य पाहिजे. आणि या सगळ्या याच्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आम्हाला दैवी संपत्तीवान करा. आपली ही संपत्ती नाही, हे पैसा नाही, हा तो पैसा नाही, ती गीतेमध्ये आलेली दैवी संपत्ती आहे. हो, त्या दैवी संपत्तीचे किती गुण आहेत? ते 26 आहेत ना, 26. हे गुणकुसुमांची माळा असं म्हटलेलं त्याला. ती दैवी संपत्ती ती याच्यापासून आहे. अभयम सत्य संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थितिः दानं दमश्चर्यश्च स्वाध्यायस्तपाचम् अहिंसा सत्यमक्रोधश्च त्याग शांतिरपैशुनम भूतेशलोलुप्तम् मार्दवम ह्रीरचापलम तेजक्षमा धृतुशौच मद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवी. मज्जातस्य भारत. असे 3 श्लोकामध्ये दैवी संपत्ती सांगितली. माणसाकडे ही संपत्ती पाहिजे, ही दुसरी संपत्ती काही कामाची नाही. असं किती धनवान असू द्यावं माणूस,
त्याला काही महत्त्व नाही. ज्याच्याकडं दैवी संपत्ती आहे म्हणून दैवी संपत्ती मागितली आणि आसुरी संपत्ती आमची काढून टाका. इतक्या गोष्टी या अभंगामध्ये महाराजांनी मागितलेल्या आहेत. आणि सांगतात देवा हे तुमच्याशिवाय कोण देणार आहे आम्हाला? कोणी देणार नाही. तुका म्हणे माझी पुरवी वासना, तुका म्हणे माझी पुरवी वासना, कोण नारायणा तुझं विण. आपण सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे त्याच्यातलं हे शेवटचं कडवं आहे. म्हणजे 6 कडव्याचा अभंग आहे, त्याच्यातलं हे 6व्या नंबरचं कडवं आहे की तुका म्हणे माझी पुरवी वासना. तुकोबाराय म्हणतात आमच्या अंतःकरणामध्ये जी इच्छा निर्माण झालेली आहे. वासना हा शब्द वेगळ्या अंगानं नाही घ्यायचा. जसं आपल्याकडे देह वासना आहेत, लोकवासना आहे, खानपानाच्या वासना आहेत, ह्या वासना वेगळ्या आहेत. या ठिकाणी अंतःकरणामध्ये निर्माण झालेली इच्छा. तुका म्हणे माझी पुरवी वासना, कोण नारायणा तुझं विण. हे नारायणा, हे ब्रह्मांड नायका परमात्मना, तुमच्याशिवाय माझी ही इच्छा कोण पूर्ण करणार? कारण दुसरं कोणीच देऊ शकत नाही. म्हणून तर मागण येते तुझं मागो, देहभाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या दातारा. कारण ज्या गोष्टी आम्हाला मागायच्या त्या तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं कोणीच देऊ शकत नाही. अगदी चकारात्मक गोष्ट आहे. म्हणून देवा तुम्ही आमची इच्छा पूर्ण करा. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं की भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि त्या ठिकाणी दैवी संपत्ती या सगळ्या गोष्टी महाराजांनी मागून घेतलेल्या आहेत. याच्याकडं आपण लक्ष केंद्रित करायचं सगळ्यांनी की हे जर मिळालं तर आपलं जीवन हे आनंदी होऊ शकतं. बाकी संसारातली कुठलीही गोष्ट जरी मिळाली तरी आपलं जीवन आनंदी होऊ शकत नाही. कारण तिथे ते नाहीच आहे. संसारातल्या कोणत्याच गोष्टीमध्ये सुख देण्याचं सामर्थ्यच नाही आहे. विठ्ठल म्हणून सुरुवातीला आपण हे बघू की महाराजांनी भगवंताकडे भक्ती मागून घेतलेली ती 5व्या कडव्यामध्ये मागितली. भक्ती
भक्ती नवविधा भाव शुद्धवरी अलंकारावरी मुकुटमणी या अभंगाच्या 5व्या कडव्यामध्ये महाराजांनी भक्ती मागितलेली. भक्ती नवविधा, आम्हाला नवविधा भक्ती द्या. आणि नुसती भक्ती नाही तर भाव शुद्धवरी, जसं आपण सगळे अलंकार घातले मग मुकुटमणी असावं. लग्नकार्यामध्ये याला टोपीला जास्त महत्त्व आहे की नाही. आहेर वगैरे करताना सगळं जरी दिलं तरी डोक्यावर काय पाहिजे, टोपी पाहिजे, फेटा पाहिजे. असं आहेर करताना त्याला मुकुटमणी म्हणतात. आता काय लग्नकार्यात काही एवढे काही धडाचे कपडे आणत नाही कोणी. ते दुकानदाराला आधीच सांगतात द्या घ्यायचे कपडे काही चांगले नाही राहत. मी एकदा पाहिलं होतं, एक जण टोपी ठेवून ते कुकू लावायला गेलं, टोपी खाली पडत होती. म्हणजे कुकू लावायला गेलं की टोपी खाली पडायची. 2-3 बारे मी पाहिलं, म्हणलं मी टोपी दाबून धरतो तोवर तू कुकू लाव. असा भारीतला माल देतो आपण. तसं याला फार मोठं महत्त्व आहे. त्याप्रमाणे केवळ आपण भक्ती केली पण त्याच्या बुडाशी जर प्रेम नसेल, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. प्रेम सहित प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विन नाही समाधान. प्रेम सहित भक्ती पाहिजे, जी नवविधा भक्ती आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, हो, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, पादसेवनम अर्चनम वंदनम, दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. अशी 9 प्रकारची भक्ती आहे. पण त्या सगळ्या भक्तीच्या मागे बुडाशी शुद्ध प्रेम पाहिजे. तुम्हाला श्रवण करायचं असलं तर ज्यांचं आपल्याला श्रवण करायचं त्यांच्यावर नितांत श्रद्धा पाहिजे, नितांत श्रद्धा पाहिजे. कीर्तनाला जर यायचं असेल तर ज्यांचं आपल्याला कीर्तन ऐकायचं त्यांच्यावर काय पाहिजे, श्रद्धा पाहिजे. नाही तर असं बी आपल्याला 2 घंटे पुढं झोप येऊ राहिली. आमचे भाऊ नेहमी सांगायचे, उन्हाळ्या दिवसात सप्ते का करतात. उन्हाळ्या दिवसात शेतकऱ्याला काही काम नसतं, शेतात ढेकळं राहते, त्यांना वाटतं पाहू महाराजाची 2 घंटे गंमत. हो विठाला म्हणजे ज्यांचं आपल्याला श्रवण करायचं त्यांच्यावर नितांत श्रद्धा पाहिजे. कारण त्याच्याशिवाय ती गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय, ज्ञानम लब्ध्वा प्रांश नाधिगच्छति. ते फार महत्त्वाची गोष्ट आहे. ते आपल्याला त्यांच्यावर श्रद्धा पाहिजे आणि खूप प्रेमानं ते श्रवण करावं. श्रवण केल्यानंतर घरी गेल्यावर त्याचं मनन करावं लागतं, निधिध्यास घ्यावा लागतो. त्याला कुठं मनुष्य साक्षात्काराकडे जातो. नुसतं ऐकलं दिलं सोडून. काय ऐकलं नाही, बरं वाटलं. कोणता अभंग होता? अभंग आपला तुकाराम महाराज. बरेच लोक असे आहेत. आमच्या गावाला एक माणूस होता, महाराज तुम्हाला सांगतो, त्याचं नाव सांगत नाही कारण कसं भिंतीला कानं राहतं. तो अनेक गावागावाला जातो, असं प्रत्येक गावात सप्त्यात जातो. पण त्या सप्त्याहून आला की त्याची चर्चा एकच आहे, काय तिथं बुंदी झाली राव. त्या लोकांनी असा मसाले भात बनवला म्हणतात, हा. आणि त्या माऊलीकडे मी जेवायला गेलो, तो काय वांग्याची भाजी केली त्या माऊलीने, अजून तोंडाची चव जात नाही. आणि आम्ही त्याला मध्येच विचारतो, कीर्तन कोणा झाले? आपले महाराज लोकांचे. बरं, एखाद्याचं काही अभंग येतो करा महाराज, हो. त्याच्यातलं काही ध्यानात राहिलं का काय, ते सगळं सारखं सांगत आहे. हो. पण वरण बस. भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी, तो नरची नव्हे पाहे, खरं जाणावा तो देही. किती जरी सप्ते फिरला तरी त्याचा काय फायदा नाही. विनाकारण जागा आठवायचा उद्योग येतो. तशा लोकांनी यायला पण नाही पाहिजे. ज्याचं बुंदीकडे ध्यान आहे, ज्याचं काही मसाले भाताकडे ध्यान आहे, त्यांनी इथं डोकं नाही लावायला पाहिजे. हो,
त्याला खरंच काही कळून घ्यायचं आहे महाराज. म्हणून श्रवण भक्ती फार महत्त्वाची. येथ मोक्ष असे ऐता श्रवणाची माझी, असं महाराजांनी सांगितलेलं आहे. का मंत्रीची वैरी मरे रे वाया का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी निंबका, तैसा मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्षासे ऐता श्रवणाची माझी. श्रवण भक्ती फार श्रेष्ठ आहे. पण परीक्षिती राजासारखं श्रवण, अर्जुनासारखं श्रवण. कीर्तन भक्ती आहे. नवविधा भक्तीतली प्रत्येक भक्ती फार महत्त्वाची आहे महाराज. कीर्तन भक्तीमध्ये सुद्धा माणसानं रंगून गेलं पाहिजे. कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे, गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाच्या आनंदे आवडीने, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, प्रेमे छंदे नाचे डोले, हरपले देह भाव, हरपले देह प्रेमे छंदे नाचे डोले, हरपले देह भाव. कीर्तन भक्ती, कीर्तनामध्ये नामसंकीर्तन आहे, गुणकीर्तन आहे, लीला कीर्तन आहे. अशा प्रकारची ही कीर्तन भक्ती आहे. श्रवण, कीर्तन, स्मरण, दास्यत्व भक्ती हनुमंतरायाने केली, ज्यांच्या दरबारामध्ये आपली सेवा आहे. दास्यत्व निकट हनुमंते केले, म्हणून देखिले रामचरण. हनुमंतरायांची काय दास्यत्व भक्ती होती महाराज. बस शब्दामध्ये त्यांना आपल्याला सांगता येणार नाही अशी ती दास्यत्व सेवा होती. त्या राक्षसीनेचा त्यांचा संवाद आहे. ती लंकिनी म्हणते मी तुम्हाला खाऊन टाकेल, आणि हनुमंतराय म्हणतात की मला या देहाची पर्वा नाही आहे, पण राम काज करी फिरी मया, सीता कै सुधी प्रभु सुनाओ, तब तव बदन पैठी हवाई, सत्य कहू मोहि जान दे माई. मला याची काही पर्वा नाही, तू मला खाऊ शकते, फक्त मी माझ्या स्वामीच्या कार्यासाठी निघालेलो आहे, तेवढं कार्य करून येऊ दे, मग खुशाल खा. अशी ती निष्ठा आहे. सेवा करायची आणि पुन्हा आपल्या मालकाकडून आपल्याला काही वाहवा मिळेल याची अपेक्षा नाही, अशी अपेक्षा ठेवायची नाही. म्हणून या सगळ्या भक्ती आहे ती प्रेमसहित करा. आणि तुकोबाराने तुमच्या आमच्यासाठी हे मागितलेलं आहे की भक्ती नवविधा भावशुद्धवरी अलंकारावरी मुकुटमणी. ही भक्ती आहे. आता महाराजांनी या अभंगामध्ये ज्ञानाबद्दल मागितलेले, ज्ञान पाहिजे, ती मागणी पहिल्या कडव्यामध्ये. ब्रह्मा
ज्ञान आहे. अगोदर भक्ती महाराजांनी मागितलेली आहे की भक्ती नवविधा भाव शुद्धवरी भाव प्रेम सहित 9 प्रकारची भक्ती आमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. आणि हे देवा तुमच्याशिवाय आम्हाला कोण देणार. बाकीचे आम्हाला कोणी काही सांगतं, कोणी काही सांगतं, त्यांच्याप्रमाणे आम्ही भक्तीचं स्वरूप मानतो आणि तसं चालतं. कोणी आम्हाला म्हणतं हे असं करा म्हणजे ती भक्ती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी पळवणारे लोक आहेत, अनेक भ्रम डोक्यामध्ये घालणारे लोक आहेत. खरी भक्ती आम्हाला तुम्ही सांगा, तुम्ही द्या. आणि ज्ञान काय आहे? ज्ञान आहे अवघे देखे जन ब्रह्म सर्वम खल्विदम ब्रह्म. ते तत्वमसी महावाक्य म्हणजे ते तू आहेस, तोच परमात्मा आपल्यासहित तोच भगवान नटलेला आहे. जगामध्ये दुसरी वस्तूच नाही. तुम्हाला असं वाटेल बाबा आता हे अभंग तुम्ही घेतला आहे, अगोदर शेवटचं कडवं, 5वं, पहिलं, हे असलं काय? कधी एक कोणतं तरी एक धोरण पाहिजे की नाही? हे टाळकरी लोक बी बुचकाळल्यावानी होते ना त्याच्यात. त्याला धाक पडतो ना आता कोणतं येईल कोणतं नाही, काही सांगताच येत नाही, आहे की नाही? असं कसं काय तुम्ही उलटं सुलटं सांगू लागलं? काय झालं तुम्हाला सांगतो. एखाद्या माणसाने जर बंगला बांधला तर त्याला समोरचं एक मुख्य द्वार असतं बघा, बैठक वगैरे राहते. आणि मग त्या बंगल्यामध्ये इकडनं एखादा दरवाजा असतो, इकडनं असतो, मागून एखादा दरवाजा असतो असा बंगल्यामध्ये. पण त्या पाहुण्याला जर त्या बंगल्यामध्ये यायचं असेल तर त्याने मुख्य द्वारातूनच यावं लागतं. पण घरचाच माणूस आहे, त्याला कोणत्या बी दरवाजातून घरात घुसता येतं. उजव्या हातानं येऊ, डाव्या हातानं मागून येऊ. तसं तुकाराम महाराज आमचे घरचे, आम्ही कोणतं कडवं सांगू. हो विठ्ठल तसं हे भक्ती नवविधा सुरुवातीला सांगितलं, भक्ती मागितली. आता या पहिल्या कड्यामध्ये ज्ञान मागितलेलं आहे की ऐशे भाग्य कैला हाता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप. जीवनामध्ये खरं हेच भाग्य आहे माझं की अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत तो माझा भगवान नटलेला आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुंचैव शुपाकेच पंडिता समदर्शिना. हां, सगळ्या ठिकाणी शुनिचैव शुपाकेच पंडिता समदर्शिन. सगळीकडे परमात्मा दिसला पाहिजे. कंबायुमग्निम सलिलं महिंचा ज्योतिषी सत्वानि दिशो द्रुमादि सरित् समुद्रांश हरे शरीरं यत्किंच भूतं प्रणमेदमन्यः. हे भागवतातला श्लोक, 11 स्कंदामधला श्लोक. पूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय राऊत बाबांनी पण त्याचं नाव घेतलेलं बरं. महाराज एकनाथी भागवतातले जे 1367 श्लोक आहे ते पूर्ण त्याच्या अस्खलित पाठ आहेत, पूर्ण श्लोक. गीता ग्रंथ पूर्ण कंठस्थ आहे. 1200 ज्ञानेश्वरीच्या ओव्या पण पाठ आहेत. विठ्ठल तर अशा प्रकारचं हे ज्ञान आहे की अवघे देखे जन ब्रह्मरूप. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण जननो हे अवघा जनार्दन. ऐशे ऐकता निवती साधू जन एका जनार्दनी बाणली निज खुन. सगळीकडे पाहिलं तर तो परमात्मा दिसला पाहिजे. कहाँ पग डारू देखे अनेरा देखे तो सब मोहिने. अवघे देखे जन ब्रह्मरूप. ही दृष्टी प्राप्त होण्यासाठी ही गोष्ट भगवंताला मागावी लागते. परमात्म्याची कृपा झाली तर परमात्मा कृपेने ह्या गोष्टी देतात. आणि भगवंताची कृपा संपादन करण्यासाठी संतांची संगती, भगवंताचं नामचिंतन, अर्पण भाव फार महत्त्वाचा आहे. तमेव शरणम गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात प्राम शांतीम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम. तत्प्रसादात भगवंताच्या कृपा प्रसादाने ह्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून साधू संतांनी मागणीचे अभंग लिहिले तुमच्या आमच्यासाठी. नाहीतर त्यांना याची काही गरज नाही. तुकोबाराला हे सगळं ब्रह्मरूपच दिसत होतं.
सगळीकडे परमात्मा दिसत होता. शांतीब्रह्म नाथ महाराजांना गाढवात सुद्धा काय दिसला? रामेश्वर दिसले, देव दिसला. आणि आपण माणसाला गध्या म्हणतो, एवढा फरक आहे. आपल्यात फार फरक आहे. त्यांना गाढवात सुद्धा देव दिसले. हे काय आहे? सगळ्या ठिकाणी तो परमात्मा आहे. त्यांनी सामान्य मूल्य करायला हो त्या वाळूचे चटके लागत होते तर त्याला कडेवर घेतलं, कारण त्यांना त्याच्यात काय दिसला? परमात्मा दिसला. म्हणून हा सगळा भेद वगैरे सगळा मावळून जाणं हेच खरं ज्ञान आहे. भेदभाव तोडोनी या घेतला प्रेमाचा गरळा. नाम श्री हरीचे निजमुखी लागला केली बळे आमची फकीर कलिकारा. अखंड सुख सोहळा भगवते रामकृष्ण वासुदेवा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेवा. भेदभाव तोडून या घेतला प्रेमाचा गरळा. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. सर्व प्रकारचा भेद अंतःकरणातून मावळून गेलेला आहे आणि एक परमात्म्याचं दर्शन घडतंय. आदि ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुनी माझी समस्त हे जाणूनी स्वरूप माझे. आणि हेच खरं भाग्य आहे. याला खऱ्या अर्थानं भाग्य म्हटले, ज्याला म्हणतो ना तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मी जे याची लागी. याच्यासाठी तिथं जन्माला घ्यायचं. आणि आपण संसारातल्या छोट्या मोठ्या गोष्टीला भाग्य म्हणतो. ते लय भाग्यवान माणूस आहे राव, त्याच्याकडं काहीच कमी नाही असं म्हणत असतो. सगळ्या गोष्टी त्याच्या घरी. काही तर लोक भाग्याची बोलायची त्यांची पद्धतच अशी. काय त्या माणसाचं भाग्यराव मरायच्या टायमाला त्याचं डोकं पोराच्या मांडीवर होतं. पोराच्या मांडीवर त्याचा जीव गेला, लय भाग्यवान माणूस. याच्यात काय भाग्य? याच्यात फक्त एवढंच आहे की मरूस तर बाप लेकाचं बरं होतं बा. याच्यापेक्षा काय दुसरा अर्थ होतो त्याचा? याच्यात काय भाग्य? काही कशाला लोक भाग्य म्हणत असतात. भाग्य कशाला म्हणायचं? भाग्याचा उदय हे जोडी संत पाय किंवा भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया. हे खरं भाग्याचं लक्षण. तसं सर्व ठिकाणी परमात्मा दिसणं हे खरं भाग्य आहे. आणि हे भाग्य आम्हाला केव्हा प्राप्त होईल? ऐशे भाग्य कैल हाता होईन अवघे देखे जन ब्रह्मरूप. ही भक्तीची मागणी बघितली, ज्ञानाची मागणी बघितली. आता चौथ्या कडव्यामध्ये वैराग्य मागितलेलं आहे. जे महत्त्वाची गोष्ट आहे ती सुद्धा
गाणारी मंडळी, वादन काम करणं इतके उत्कृष्ट, खूपच सुंदर आहे महाराज. तुमचा एवढा गोड आहे ते रामकृष्ण हरीमध्येच खूप आनंद झाला. ही सगळं साथीदार मंडळी. तसं हे गाण्याचा विषय थोडा मला फार कमी आहे. तसं जर बघायला तर हे सगळी उंदरावर तोफाची योजना आहे. विठाला विठाला विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. हे वैराग्याची मागणी मागितलेली आहे. विवेकासहित वैराग्य नुसतं तात्पुरतं तर कोणाला बी होतं. वैताग गेल माणूस, निघालो नाही राहायचं मला घरात, कटाळलो मी तुम्हाला, पुन्हा तुमचं थोबड पाहणार नाही असं बोलते ना. आणि त्या बायकोला माहीत असते हे कोणते लागून गेले असे, ती काहीच बोलत नाही, जाऊन द्या जायचं असं. आणि जातो त्या गावाच्या बाहेर जे पारा राहतो ना त्या पारावर जाऊन बस. त्याला वाटतं कोणतरी बोलायला येईल, कोणतरी बोलायला येईल, कोणीच जात नाही बोलायला. आणि संध्याकाळी मग ते गायगुर येतं, त्यांच्या घराकडची जी एक म्हैस राहते त्या म्हशीच्या शेपटाला जातो, म्हणतो आग आग म्हशीन मला कुठं नेश घराजवळ. हे वैताग गेल वेगळे. वैराग्याची व्याख्या फार कठीण आहे महाराज. यह लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत वस्तूच्या इच्छेचा त्याग या नाव वैराग्य आहे. विठ्ठल नव्हे नव्हे वैराग्य सोपारे मज बोलता न वाटे खरे. पण तुकोबाऱ्यांनी मागितलं म्हणजे त्यांना काही वैराग्याची गरज आहे का? ते वैराग्यशील महात्मा होते. सर्वसंग परित्याग करून भंडारा डोंगरा, भानचंद्र डोंगर, भोरड्या डोंगरावर जायचे. घरी ते सांगून पण जात नव्हते की मी कोणत्या डोंगरावर चाललो. आपण तर घंटाभर बाहेर गेलो तर किती वेळा फोन लावतो, ए मी इकडे आहे, अरे जाय ना तिकडंच, डोकं राहिला उगाच. घरात जरा बरं वाटतं गेलं तर हे पुन्हा तिथून फोन करू राहिलं. महाराज काही सांगत पण नव्हतं. काय त्याग असेल, काय त्याग असेल. आणि जिजाबाईची काय शेवा आहे. एवढं सगळं मरमर करायची. ते हातानं दळण होतं अगोदर. आता तर किती गिरण्या वगैरे निघाल्यात. आता बरेचसे माणसंच जाते दळायला. माणसं महिला काही करत नाही. अहो कधी आमच्या शहरामध्ये हे जे नवीन नवरा बायको फिरतात ना, छोटंसं लेकरू माणसाच्या कडेवर असतं, त्या नवऱ्याच्या कडेवर असतं. ते घेऊन जातं. ते पुन्हा म्हणतो हे माझ्या अंगावर आहे जास्त. आणि तिच्याकडे एवढी वजनदार वस्तू राहते ती पर्स राहते. ठीक आहे, एवढं चालून मी एकदा पाहिलं ते पत्नीच्या हाताला धरून चाललो होता. मी म्हणलं बाबा तुला एक तर लेकरू कड्यावर, पुन्हा तिचा एक हात धरवला. हे असं नाही म्हणले, हात याच्याकरता धरतो. ती कोणत्या दुकानात घुसत राहते. आणि मग काय एवढं बजेट नाही म्हणले. काय जिजाबाईची सेवा असेल. एवढं सगळं हाताने काम करायचं आणि मग महाराजांचा शोध घ्यायचा, त्यांना जीव घालायचा. नंतर त्या जेवायच्या. 1 वाजो 2 वाजो 3 वाजो इतकी सेवा होती. आता कोण एवढं राहिली स्त्री की नवऱ्याकरता एवढ्या वेळ उपाशी राहणार. 12-1 वाजता एका ते माणूस असा पळतच घराकडे निघाला होता. म्हणलं लई गडबड, लई पळत, जेवायला चाललो. म्हणलं बरोबर, कारण तुमची बायको वाट पाहत असेल आणि ते तुम्ही जेवल्याशिवाय जेवत नसाल, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकरता पळत नाही. म्हणले जर मी उशीर केला तर वरवरची भाजी खाऊन घेते. मला सगळी खेरखार खायची पाळी येते म्हणजे. अशी ती जिजाबाईची सेवा. महाराजांचं केवढं वैराग्य. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजरांना पाठवला, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा, गोमांसा समान तुका म्हणे आम्हा. किती त्याग आहे. सामान्य वैराग्य आहे का? त्यांना गरज नाही, पण तुम्हाला आम्हाला जर ही गोष्ट भगवंताकडून नाही मिळाली
तर आपल्या केलेला परमार्थसुद्धा पाण्यात जाण्याची शक्यता आहे. म्हणून पारमार्थिक जीवनामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य हे तिन्ही गोष्टी असायला पाहिजे. गुणसागर नागर नरजो, अल्पलोभ भल कहे नको. रामचरित मानसमध्ये सांगितले, कसाही गुणी मनुष्य असू द्या, गुणाचा समुद्र जरी असला, पण जर तो लोभी असेल तर तो पारमार्थिक जीवनामध्ये योग्य नाही आहे. अल्पलोभ भल कहे नको. म्हणून त्या तिन्ही गोष्टीची गरज आहे. तुकाराम महाराजांनी भक्ती, ज्ञान, वैराग्य. वैराग्य हे विवेकासहित पाहिजे, म्हणजे सत्सद विवेकासहित त्याग पाहिजे. नाही तर नुसता असं विचार नाही, नुसता त्याग केला, त्या त्यागाला काय महत्त्व? त्या त्यागाला महत्त्व नाही. म्हणून विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा. वैराग्य कसं पाहिजे? अगदी धगधगीत अग्नीच्या जशा ज्वाळा लागतात तसा त्याग पाहिजे. नाही म्हणजे नाही. आमचे वडील सांगायचे, प्रातस्मरणीय दांडेकर मामा, ते प्रोफेसर होते, दिसायला सुंदर होते, तेजस्वी होते. तारुण्यामध्ये त्यांनी आपल्या सद्गुरूला शब्द दिला होता की मी तुमची गादी चालवील. ती ब्रह्मचारी गादी होती, मी ब्रह्मचारी आश्रमाचं पालन करील. त्यांच्या गुरूंनी सांगितलं की मामा, सोनूपंत नाव होतं, म्हणे सोनू तुला ही गोष्ट शक्य नाही, कारण एक तर तू चांगल्या हुद्द्यावर आहे, पगार चांगला आहे, आणि असे शक्य होणार करील म्हणे, तुम्ही निश्चिंत राहा, मी तुमचं व्रत पालन करेल. आणि पुढे असा योग आला की एका माणसाच्या स्वप्नामध्ये परमात्मा गेले, श्री विठ्ठल गेले, आणि त्यांनी सांगितलं की तुमची जी उपवर झालेली मुलगी आहे ती सोनोपंत दांडेकरांना द्या. मग तो तिथे आला आणि त्यांनी सांगितलं मला असं असं स्वप्न पडलेलं आहे की विठ्ठलाने मला सांगितलं की तुझी मुलगी सोनोपंत दांडेकरांना दे. ते झोपलेले होते, ते उठून बसले. त्यांनी सांगितलं विठ्ठलाने तुमच्या स्वप्नात येऊन सांगितलं, मला समोर येऊन जरी सांगितलं तरी मी करणार नाही. हो, विठ्ठल हे आता फक्त ऐकायला बरं वाटतं त्या गोष्टी, प्रत्यक्ष जे म्हणतात. हो, जवरी तवरी वैराग्याच्या गोष्टी, जोवरी तोवरी बोलायला, असं गप्पा मारायला किती माणसं बोलतात. मग कधी कधी कोल्याला द्राक्ष आंबट म्हणून तशाही गोष्टी करतात लोक, त्याला काही भेटतच नसतं म्हणून वैराग्याच्या गोष्टी. महाराज 10 वर्ष झाले मी सुपारी सोडून दिली, तुला दातच नाही ना खायला, त्याला काय महत्त्व आहे त्या गोष्टीला? हो, 15 वर्ष झाले महाराज मी घरीच जात. मग मी त्याची चौकशी केली, म्हणजे त्यालाच घरी येऊ देत नाही. त्याला काय अर्थ आहे त्या गोष्टीला? सगळं असताना ह्या गोष्टी प्राप्त होणं याला वैराग्य म्हणतात. ह्या तिन्ही गोष्टी मागितल्या, भक्ती, ज्ञान, वैराग्य हे जरुरी आहे. हे मागितलं भगवंताला. पुन्हा आता दैवी संपत्ती आम्हाला द्या, आणि या ठिकाणी असलेली जी आसुरी संपत्ती, कारण दैवी आणि आसुरी संपत्तीचं राहण्याचं स्थान एकच आहे, ते काही फार लांब लांब नाही. इथंच दैवी संपत्ती आहे, इथंच रामराजा आहे आणि इथंच रावण आहे. दोन्ही गोष्टी इथंच आहेत. म्हणून आसुरी संपत्ती काढा, दैवी संपत्ती द्या. ही गोष्ट महाराजांनी 3ऱ्या कडव्यात मागितली. शांती क्षमा शांती क्षमा मूर्ती मंगला शांती क्षमा
परावृत संगी नामदिका परावृत संगी नामदिका परावृत संगी नामदिका मगतया तुखा मगतया तुखा शांती क्षमा दया मूर्तिमंतांगी परावृत संगी कामादिका. तर तिसऱ्या कडव्यामध्ये महाराजांनी दैवी संपत्ती मागितली. ही संपत्ती आपण मिळवण्याचा प्रयत्न करायचा, नाहीतर भगवंताला मागून यायचे. परमात्मा उदार आहे, बोल नाही तुझ्या दातृत्वपणाशी आम्ही अविश्वासी सर्व भावे. भगवान दाता है, दाता एक राम भिकारी सारी दुनिया. दाता एक राम, भगवान दातृत्व शक्ती परमात्म्याकडे. तोची एक दानशूर दाता. म्हणून त्यांच्याकडे देवाकडे मागायचं, देवा आम्हाला शांती क्षमा दया हे 3 गोष्टी वापरल्यामध्ये 26 सगळे आले त्याच्यात. अभंगात थोडं इतकं लिहिता येत असतं, एक दिग्दर्शन असतं. म्हणजे या 3च लिहिले असं नाही राहत ना. अवघे चित्रैलोक्य म्हणजे काय 3च लोक धरायचे का? सगळंच आलं. 14 तळाची माडी आली. ते बोलायची एक प्रघात असतो तो. आपण नाही म्हणत का त्याला मी 3दा सांगितलं, तो म्हणतो मी त्याला 17 बाऱ्या सांगून पाहिलं. तो एक जण म्हणतो अरे ते काय ऐकणार आहे का, तो यासारखे 56 गेले. म्हणजे तिथं 57-55 नाही झालं का? ते बोलायचा प्रघात आहे तो. पण तो म्हणतो हे बा काही नादी लागून उपयोग होणार नाही, जे आहे ते बरं आहे आपले राहू द्या. झाकली मूठ 1.25 लाखाची, काही 1.5 लाखाची नाही झालं. पण ते एक प्रघात असतो. त्याप्रमाणे इथे 3 शब्द वापरले म्हणजे सगळं आलं. ते 26 गुण ते सगळे आले. आणि तुम्हाला ते 26 गुण 16व्या अध्यायामध्ये गीतेच्या पहिल्या 3 श्लोकात जे यांनी म्हणून दाखवले. ते अभयम सत्व संशुद्धीपासून 16 आहे ते दैवी संपत्ती. त्याच्या हे आम्हाला पाहिजे. सांगा बरं शांती कोणाला नाही लागत? शांतीनं माणसाचं समाधानी जीवन असतं. अनुकूल परिस्थिती येऊ प्रतिकूल परिस्थिती येऊ शांती ठेवायची. नशिबाने जे असतं त्या गोष्टी घडत राहतात. नशिबानं सगळं होतं. एखादी गोष्टी मनासारखी होते, एखादी गोष्ट मनासारखी होत नाही. त्याच्यावर काही कटकट करायची नाही. संतुष्ट स्त्रीशी त्रैलोक त्रिषु कर्तव्यम स्वदारे भोजने धने. नशिबानं जशी बायको मिळाली ते माणसानं खुश राहिलं पाहिजे. नाही तर आमचं असं बिघडलेलं रेडिओ आहे. संभाजीनगर स्टेशनला काडी उभी केली तर मुंबईच्या बातम्या देतं, असं काही पण नाही म्हणा. शांती बिघडून घ्यायची नाही. शांती ठेवणं आपल्या हातात आहे. भगवंतांनी ते जोडे बांधलेले. आमच्याकडे एवढे लोक पैशावर होऊ राहिले ना, आमच्याकडं पैसे नाही ना, आम्हीच काय घोडं मारलं. अरे तुला तेवढी जेवढी अक्कल आहे तेवढे देवानी पैसे दिलेले आहेत. तुला जास्त दिले तुला मोजता पण यायचे नाही. आता ज्याला उत्तर येत असेल ते देऊ नका. म्हणजे नवीन माणसाला सांगतो 100 रुपये ते 2 जणात वाटून द्यायचे. एकाला 2 कमी द्यायचे, एकाला 2 जास्त द्यायचे. किती द्यावं लागते? 48 थोडं मोठ्याने आवाज येऊ द्या. 52 48
मोठ्याने बोला ना तिकडनं एखादं. 52 आणि 48 ना. 100 रुपये दोघात वाटायचे, एकाला 2 कमी द्यायचे, एकाला 2 जास्त द्यायचे. उत्तर आलेलं आहे 52 आणि 48. ज्याला आपण 52 रुपये दिले त्याला किती जास्त गेले? किती गेले जास्त? आणि मी किती म्हणलो होतो? आणि तुम्हाला जर 100 रुपयाचा हिशोब करता येत नाही तर देव कशाला पैसे दिले? ते रिकाम आहे का तुम्हाला देव पैसे द्यायला? विठ्ठल 49 आणि 51 ज्याला दिले त्याला किती जास्त गेले? 2. याला 2 कमी आले, म्हणजे आपल्याला 100 रुपयाचा मेळ बसत नाही. म्हणून संतोष, शांती ठेवा. जे भेटलं ते बरोबर आहे, आपल्याला तेवढीच अक्कल आहे. देवाने जेवढं दिलं तेवढंच, कशातच काही नाराजी व्यक्त करायची नाही. शांती ही दैवी संपत्ती. क्षमा भाव ठेवायचा. हो, कोणावर त्या दयाभाव, क्षमा, दया ठेवा. दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. क्षमा करायची, नाही तर उगाच 10 वर्ष विसरायचं नाही आणि त्याच्या बदल्याचा विचार करायचा. त्याने असं केलं होतं, त्याने तसं केलं होतं, डोक्यातून काढून टाकायचं. कशाला ते विसरून जायचं माणसाने. नाही तुम्हाला माहीत नाही त्या बबीच्या लग्नात त्याने असं केलं होतं. काही महिला तर ते धुडके जपून ठेवतात आणि पुन्हा तिच्या घरी लग्न असलं का तिनं मला ह्या लग्नात धुडकं दिलं होतं तेच पुन्हा तिला म्हणले. असं का? म्हणजे तिला बी कळायला पाहिजे ना कसं द्यायचं म्हणून. म्हणजे हे जे आहे, हे असल्या प्रकारच्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या नाही. ती काही आसुरी संपत्ती, ती दैवी संपत्ती नाही. शांती, क्षमा, दया, मूर्तिमंत अंगी. आणि आसुरी संपत्ती काढा. हो, परावृत्त संगी कामाधिका, हे आसुरी संपत्ती आहे. दंभो दर्पोभिमानश्च क्रोधपारुष्यमेव च अज्ञानं च अभिजातस्य पार्थ संपदमासुरीं. हे पार्थ, आसुरी संपत्ती ही अशी प्रकारची आहे. दंभो दर्पोभिमानश्च, अहंकारी जीवन ठेवणं, अशा प्रकारचं आहे. भयंकर क्रोधी स्वभाव, हे सगळे नरकात घालणारे. काम, क्रोध, लोभ सगळं नरक के पंथ. म्हणजे हे सगळं देवा तुम्ही काढून टाका, आम्हाला दैवी संपत्ती द्या. आणि इतकं जर तुम्ही आमच्या जीवनामध्ये आम्हाला दिलं, मग तया सुखा अंत नाही पार. विठोबा
तैसे भाग्य कैला हाता होईना अवघे जेखे जन ब्रह्मरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हेलावती शांती क्षमा दया मूर्तिमंतांगी परावृत्त संगी कामादिकाम विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळाग्नियसा भक्ती नवविधा भाव शुद्धवरी अलंकारावरी मुकुटमणी तुका म्हणे माझी पुरवी वासना कोण नारायणा तुझं वेण तुकोबाराय तुमचं आमचं वकीलपत्र घेऊन भगवंताला हे मागणी मागतात आणि देवा हे सगळं जर तुम्ही आम्हाला दिलं तर मग तया सुखा अंत नाही पार मग त्या सुखाला अंत नाही पार नाही त्याचा लेखा करता येणार नाही जसं गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा त्याचा अंत नाही त्याचं पार नाही त्याचा लेखा करता येणार नाही असं ते ब्रह्मसुख आम्हाला प्राप्त होणार आहे आणि आनंदे सागर हेलावती मग तो ब्रह्मानंद आहे मग तिथेच आम्ही त्या आनंदामध्ये डोलत राहणार जसं मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत शिमा नित्यम तुष्यंतीच रमंतीच अशा प्रकारे ही राहणार माझे कैसे माझ्या गुणी झाले देश काळा ते विसरले कीर्तने सुखी झाले आपण पाची कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळे प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती एक वेगळीच मस्ती असते ती मग तया सुखांत नाही पार शृण्वन् सुभद्राणि रथांग पाणिर जन्मानि कर्माणि च यानि लोके गीतानि नामानि तदर्थकानि गायन् विलज्जो विचरेत संग गीतानि नामानि तदर्थकानि गायन विलज्जो विचरेत संग असं ते महाराज आनंदे सागर हेलावती यथामती वेळेच्या मर्यादेमध्ये अभंगाचा भाव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण संजय महाराजांच्या आमंत्रणाला त्यांनी हे सेवेचा योग आणून दिला आणि पुन्हा त्यानिमित्तानं आमचे मूळ आपलं जे गाव आहे त्याच्याविषयी थोडा वेगळाच माणसाच्या मनामध्ये प्रेम असतं आहे की नाही आपल्या गावाला जायचं म्हणलं तर वेगळंच असतं ना सावरकरांची कविता नाही का नेमजशीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला ती जशी आहे त्याप्रमाणे इथला आनंद काही वेगळाच आहे या माध्यमातून यथामध्ये सांगितलेलं आहे आणि जे जे काही मी इथे बोललो असेल ते सगळं आमचं आदरणीय प्रातस्मरणीय भक्तराज महाराजांचे ते शब्द आहेत हे माझं स्वतःच याच्यात काही नाही जसं आता ह्या डग्ग्यातून आवाज येतो आहे म्हणजे इथं कोणीतरी बोलतं आहे असं त्याचा अर्थ होतो तसं हा सुद्धा एक डग्गाच आहे आणि याच्यातून जे शब्द येतात ते आदरणीय भक्तराज महाराजांचे शब्द आहेत ते काही माझं स्वतःचं त्याच्यात काहीही नाही हो तुका म्हणे काही माझे तिळभरी नाही तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी तुम विनत असे प्रभू तुमचे निकेले हे धर्मकीर्तन सिद्धी गेले येथ माझे जी उरले पायी कपन ज्ञानेश्वर